कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी शिवसेना भाजपमधील आरोप प्रत्यारोप काही थांबताना पाहायला मिळत नाहीयेत। शिवसेना भाजपनं आता डोंबिवलीमधील गोळीबारावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत। प्रचार संपून काही तास उलटत नाहीत तोवर डोंबिवलीत रात्री गोळीबार करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक 50 मधील सरोवर नगर इथे हा गोळीबार झालेला आहे। शिवसेनेचे उपशाखा प्रमुख भाऊ चौधरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे, त्यामुळे भाजपनंच हा हल्ला केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय। भाजप उमेदवार विकास म्हात्रेंनी दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला केल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। तर भाजपनं हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत आणि आपण शिवसेनेत प्रवेश न केल्यामुळे शिवसेनेनं हे कारस्थान रचलंय असा प्रत्यारोप भाजपचे उमेदवार विकास म्हात्रेंनी केलाय। या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपल्यासोबत थेट भाऊ चौधरी आहेत, त्यांना थेट विचारूया नेमका हा प्रकार काय आहे। भागातील घाटीबिटी होत्या, त्या घाटीबिटी संपल्यानंतर रात्री उशिरा त्या ठिकाणी मी घरी गेलो। घरी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे माझा ड्रायव्हर डोंबिवली पश्चिमेला राहतो, तो मला सोडल्यानंतर ज्या वेळेस उशीर होतो त्यावेळेस ती गाडी त्याच्या घराकडे घेऊन जातो। आजही त्याच प्रकारे तो गाडी मला सोडल्यानंतर गाडी पश्चिमेला घराकडे घेऊन जात होता। घराकडे घेऊन जात असताना एका ठिकाणी ज्या ठिकाणी आमचं प्रताप पाटील म्हणून उमेदवार आहे त्यांच्या घराच्या तिकडनं तर रस्ता जातो, त्या ठिकाणी माझी गाडी अडवली गेली आणि मी गाडीत आहे असं समजून गाडीवर हल्ला करून गाडी पूर्णतः सर्वच आपण बघताय सर्व गाडी त्या ठिकाणी तोडलेली आहे। आणि त्यांचा असं इच्छा होतं की मी त्या गाडीमध्ये असणार आहे म्हणून त्या गाडीवरती हल्ला करून मला मारण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी तो हल्ला झालेला आहे। ही फार निंदनीय अशी घटना आहे आणि प्रताप पाटील हे जे कुटुंबीय आहे त्यांच्या कुटुंबियावर सुद्धा त्या ठिकाणी फायरिंग आणि त्या ठिकाणी तलवार वगैरे पण मिळालेली आहे। हे फार निंदनीय अशी घटना ही महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राचा यूपी बिहार आहे की ही डोंबिवली आहे हे कळण्याला मार्ग होत नाही आहे। नक्कीच भाऊ, तुमचा आरोप कोणावरती आहे की हा हल्ला कोण करू शकतात? नाही, हल्ला सरळ त्या ठिकाणी पोलिसांना त्या ठिकाणी एक MH01 पासिंगची एक मोटरसायकल त्या ठिकाणी मिळाली। त्या गाडीवरती भाजपचं स्टिकर आहे आणि भाजपची ज्या ठिकाणी स्टिकर लागली गाडी त्या ठिकाणी मिळते आणि त्या ठिकाणी समोरच त्या ठिकाणी भाजपचे काही त्या प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी राहत आहेत। नक्की हा भाजपच्याच लोकांनी या ठिकाणी हा हल्ला घडवलेला आहे आणि भाजपच्या ह्याशिवाय हात असल्याशिवाय या घटना अशा घडू शकत नाही। नेमकं भाजपचे कोण आहे, तुम्ही थेट नाव घेणार का यामध्ये? काय नाही, आता ते पोलिसांचं काम आहे। पोलीस त्या ठिकाणी तपासामध्ये ते नावं समोर येतील, त्याच्यामुळे पोलीस त्यांचं काम करणार आहे, पोलीस त्यांची नावं समोर आणतील। स्थानिक उमेदवार जे आहेत भाजपचे विकास म्हात्रे यांनी थेट आरोप केलेला आहे की शिवसेना हे पूर्णपणे प्लॅनिंगमध्ये काम करते, षडयंत्र आहे शिवसेनेचं। नाही, कसं शक्य आहे? माझी गाडी तिकडे होती, तो प्रतापचं घर इथे आहे, ह्या गोष्टीचं काही येत नाही आणि गाडी रेग्युलर ती माझी गाडी ओळखत आहे, त्यांना माहिती ही गाडी माझी आहे, त्याच्यामुळे याच्यात असलं घाणेरडं राजकारण शिवसेना कधी करत नाही आहे। नक्कीच शिवसेना अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करत नाही असा शिवसेनेचे शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचा थेट आरोप आहे। आपल्यासोबत थेट विकास म्हात्रे आहेत, भाजपाचे 50 वार्डमधले उमेदवार आहेत। त्यांच्यावर शिवसेनेने आरोप केलेले आहेत की स्वतः त्यांनी ही फायरिंग केलेली आहे आणि या 50 वार्डमध्ये दहशत माजवलेली आहे। त्यांना थेट विचारूया नेमकं काय ही परिस्थिती आहे। हे जी वस्तुस्थिती खरी आहे का खोटे आहे, जे शिवसेनेने केले योग्यरीतीने त्यांनी CCTV कॅमेरे आहेत, मी घरीच आहे आणि हे षडयंत्र रचूनच केलं आहे शिवसेनेने, जेणेकरून माझा वाढता पाठबळ 50मध्ये बघणाऱ्या नागरिकांचा जो प्रतिसाद बघून हे म्हणजे षडयंत्र रचून माझ्यावर कारवाई। पालकमंत्री येतोय ज्या गोष्टींनी ती काय होतं म्हणजे याचा अर्थ किती कट रचून माझ्या पाठी लागलेले आहे। वाढता पाठबळ त्यांचा जो शिवसेनेचा 49मध्ये फॉर्म म्हणजे रिजेक्ट होणं आणि दोन्ही वाडामध्ये चांगला माझा एक प्राबल्य असला, माझी मिसेस देखील उभे आहे, म्हणजे दोन्ही वाड्यातनं निगेटिव्ह होणं नागरिकांकडनं ह्याकरता या माझ्यावर षडयंत्र असला जातो। म्हणजे खोटं नाटक करून माझ्याकडे कुठल्याही गोष्टीची पोलीस स्टेशननी पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन ते CCTV कॅमेरे बघावं, मी किती वाजता घरी आलं किती वाजता आहे आणि जातीने ते जर मी ते चुकी केली असेल किंवा असेल कुठे बाहेर, नक्की ती कारवाई माझ्यावर योग्य ती कारवाई करा। मी केला असेल तर म्हणजे हे खोटं आहे, निव्वळ शिवसेने गेलं नाही म्हणून हे खोटं आरोप माझ्यावर करतात। एकनाथ शिंदे साहेबांनी मला 2 महिन्यापूर्वी आमंत्रण केला, मी ते स्वीकारलं नाही म्हणून आता मी जे आहे माझ्या BJPमध्ये चांगला कार्यरत असलेला मला जो पाठबळ भेटलेला आहे माझ्या वाडामध्ये चांगल्या लोकांचे नागरिकांचं, याचा तर कुठेतरी मला नागरिकांपासून निग्नेट करायचा प्रयत्न चालू आहे आणि आता 2 दिवसापूर्वीच इलेक्शन आलं आहे आणि हे कुठेतरी इलेक्शन मोमेंटलाच माझ्या नागरिकांपासून मला दूर करण्याचा प्रयत्न करत। नक्कीच शिवसेनेचे तिथले काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्या घरावरती हल्ला झालेला आहे। त्यांचा थेट आरोप आहे की विकास म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी तिथून फायरिंग केलेलं आहे। काय सांगाल? मी जे शिवसेनेचे जो हरीश म्हात्रे
शिवसेनेचे उमेदवार प्रताप पाटील असं मी आताच नावं ऐकली जे मीडियासमोरच. हे बरेचसे कार्यकर्त्यांनी म्हणजे हे पूर्ण षडयंत्र याचं करायचं आहे. कार्यकर्त्यांना जे मी गरीब माणसाला घर बसून देतो, घर तोडत नाही. आणि जे हे माझेच कार्यकर्ते असणार म्हणजे कुठेतरी आहे जे प्लॅनिंग करून माझ्यावर आरोप केला त्यांचा ना. माझे कधी घर तोडण्याचा कोणाचा हे येत नाही, घर बसवण्याचं काम असतं माझं. बाकी काय बोलता येणार. जे काय असेल माझ्याकडे कॅमेरा CCTV कॅमेरा त्याच्यामध्ये बघून माझ्यावर कारवाई करावी. शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्यावर थेट आरोप केलेले आहेत हे आरोप तुम्ही फेटाळताय का? फेटाळ तो चुकीचा आहे, चुकीचंच आहे. जे काय आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्लॅनिंग नाही करता माझ्यावर, म्हणजे कुठेतरी नागरिकपासून निग्लेक्ट करतात मला तुम्ही. नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका ज्या आहेत यामध्ये कुठेतरी एकमेकाला बदनाम करण्याचं येथे नक्कीच षडयंत्र रचल्या जात आहे. सुरेश काटे, जय महाराष्ट्र, डोंबिवली.